पत्रकार निमित्ताने उपस्थित असलेले माझे सहकारी आमदार अनिल भाईदास पाटील, आमदार सतीश चव्हाण, आमदार मुख्यमंत्री काळे, मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष समीरभाऊ भुजबळ, महिलांच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अन्य सन्माननीय वरिष्ठ पदाधिकारी, अर्चनाताई पाटील, आपण सर्वच पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, 3 वाजताची पत्रकार परिषद 4ला झाली, 4ची थोडीशी अजून उशीर झाली, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचीच मी सुरुवातीलाच या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला सर्वांना भीती आहेच की आता लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. दुसऱ्या टप्प्याच्या सुद्धा अधिसूचना निघून नामनिर्देशन पत्र त्या ठिकाणी जाहीर सुरूही झालेली आहेत. मागच्याच पत्रकार परिषदेमध्ये परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे महायुतीच्या माध्यमातून आली आणि आम्ही सर्वांनी मिळून महायुतीच्या माध्यमातूनच रासपचे प्रमुख महादेवराव जानकर यांना त्या ठिकाणची उमेदवारी दिली. आज सुद्धा आपल्याला या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने बोलवण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी हीच आहे. दीर्घकाळ धाराशिवच्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये अतिशय उत्तम पद्धतीचं सेवा करणाऱ्या, महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रभावीपणाचं संघटन उभं करणाऱ्या सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होत आहे. माझ्या सर्वच पक्षाच्या सहकाऱ्यांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, ज्येष्ठ नेते छगनजी भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी प्रथम अर्चनाताईंचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मी स्वागत करतो आहे. मी आपल्याला जरा शांत राहा, प्रतीक्षेमध्ये ठेवू इच्छित नाही. आपल्यालाही विदित आहे की राज्यभरामध्ये आता आणि देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. राज्यामध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्प्यातील सुद्धा भारतीय जनता पक्ष असेल, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा पहिल्या टप्प्यातील उमेदवार हे जाहीर केलेले आहेत. प्रचाराची सुद्धा त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सुरुवात झालेली आहे. आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका त्या ठिकाणी किंवा विनंती अर्ज त्या ठिकाणी होता आणि प्रामुख्याने घड्याळ चिन्ह वापराच्या संदर्भामध्ये मी गेले तास 2 तास वेगवेगळ्या वाहिन्यांच्यावरती किंवा काही ज्यांची मनोवृत्ती अतिशय ढासळलेली आहे अशांची सुद्धा वक्तव्य त्या ठिकाणी ऐकली की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये वगैरे असं वगैरे म्हणण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये निकालामध्ये यापूर्वी जो निकाल दिलेला होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखालीच राहील, घड्याळाचं चिन्ह वापराच्या पूर्वी
एक आम्ही जाहिरात त्या ठिकाणी द्यावी, त्याप्रमाणे आम्ही जाहिरात वाहिन्यांच्या वरती आणि वर्तमानपत्रातून सुद्धा ठळकपणाने त्या ठिकाणी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने हे नमूद केलेलं आहे त्या ठिकाणी की एक वाक्य त्या ठिकाणी खाली असावं की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहणं. त्यामुळे तशाच पद्धतीचा निर्णय आजही त्या ठिकाणी झाला. या उलट तथाकथित स्वतःला शाहू फुले आंबेडकरांचे समर्थक म्हणणारे एकमेव जे व्यक्तिमत्व सतत नेहमी लोकांची दिशाभूल करत असतं, त्यांच्या ट्विटच्या बाबतीमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्याकडून त्या ठिकाणी टीका टिप्पणी करण्यामध्ये आली. आणि त्यांना त्या संदर्भातली सुद्धा जी काही योग्य ती समज त्या ठिकाणी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी माझ्या सर्वच प्रदेश पदाधिकारी असतील, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी असतील, सर्व जिल्हाध्यक्ष असतील, तालुकाध्यक्ष असतील, उमेदवार असतील, या सर्वांनाच आम्ही कळवलेल्या आहे 2 बाबीमध्ये. कारण शरद पवार साहेबांचा फोटो लावण्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्याकडून उभे राहणारे ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केलेला होता. त्याच्यामुळे त्या ठिकाणी फोटो न लावता तशाच पेच्या सुटतायत आणि मागे आदरणीय पवारसाहेबांनी तशी भूमिका व्यक्त केली होती. स्वर्गीय चव्हाण साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आम्ही वापरतो आहोत आणि त्याचबरोबर ती घड्याळाच्या चिन्हाच्या वापराच्या बाबतीमध्ये सुद्धा स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. त्या दृष्टिकोनातून आता निवडणुकीच्या प्रचाराच्या या सगळ्या याच्यामध्ये आम्ही आहोत. जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मतदारांच्या मध्ये जो केला जातो आहे. तुम्ही मंडळी जरा आता बाजूला सर, तुम्ही जरा शांत राहा ना. तुम्ही आता बाजूला सर, तुम्ही सरांना बाजूला. तशा पद्धतीचा प्रचाराची रणनीती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाणार आहे. आता याच पत्रकार परिषदेच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यातील आणि त्या लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आमदार अभिमन्यूजी पवार, राजाभाऊ राऊत, त्याचबरोबर राणा जगजितसिंह हे सुद्धा या ठिकाणी आणि शिवसेनेचे आमदार श्री ज्ञानराज चौगले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या आमदारांना येऊ द्या ना, तुम्ही सरकारला बाजूला. गोकुळजी, गोकुळजी जरा बाहेर अभिमन्यूजी, गोकुळजी जरा बाहेर हो ना. तुम्ही पण आमदारांना येऊ द्या, आमदारांना येऊ द्या. थोडं सरकार रुपाली ते पुढे घ्या. खुर्ची 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 पुढे घ्या. अभिमन्यू जरा पुढे घ्या. हो ठीक आहे. आधी तुम्ही वेळ केला. एक मिनिट म्हणून तर मी थांबतो. अरे इथं बाजूला मी बसला बरं बसा. तुम्ही आता अभिमन्यू बसा तुम्ही. नाही नाही त्याला नाही. अभिमन्यूजी
हा तिथं बसा. आता या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार राणा जयसिंह पाटील, माजी मंत्री बसवराजजी पाटील, अभिमन्यूजी पवार, राजाभाऊ राऊत, रानराजी जोगले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशिवची जागा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चनाताई पाटील ह्या आमच्या लोकसभेच्या उमेदवार या त्या मतदारसंघातून असणार आहेत. घड्याळाच्या चिन्हावरती ते निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहेत. एकसंघपणाने महायुतीच्या उमेदवारांची एकत्रित घोषणा ही आज पहिल्या प्रथमच या ठिकाणी होते आहे. आतापर्यंत आम्ही घोषणा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष यांनी आपापल्या स्तरावरती या ठिकाणी केली. परंतु धाराशिवच्या वतीमध्ये एक वेगळंच आपल्याला चित्र या ठिकाणी अनुभवायला मिळतं आहे की त्या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळातील सदस्य, शिवसेनेचे विधिमंडळातील सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाड्यातील शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार एकत्रितपणाने येऊन आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या उमेदवारांची घोषणा या ठिकाणी करणार आहेत. आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे की हे निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जसं अभूतपूर्व असं यश महायुतीला त्या ठिकाणी मिळणार आहे, धाराशिव मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार सभागवती अर्चनाताई पाटील मोठ्या फरकाने या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी सहभागी होतील असा विश्वास सुद्धा या ठिकाणी आम्ही त्याने व्यक्त करतो आहे. पत्रकार परिषदेचा हेतूच आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मी निषेध केलेला आहे. अगदीच काय थोडक्यामध्ये आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारावं अशी आपल्याला विनंती आहे. 2 दिवस प्रवेश का नाकारला? परवा प्रवेश होणार होता, चर्चा होती, तुमची प्रेस कॉन्फरन्स होती परवानगीनंतर असं 2 दिवस मी माझ्या मतदारसंघात थोडासा व्यस्त असल्यामुळे या ठिकाणी आज उमेदवार घोषित करण्यासाठी थोडासा विलंब झाला. लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत काय आहे, किती राष्ट्रवादीला मिळाले? एक असं आहे की नाशिक आणि काही जागांच्या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवरती चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. आणि मला असं वाटतं की नाशिक आणि इतरही मतदारसंघातील, मुंबईसह काही मतदारसंघातील हा निवडणुका या 5व्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहेत. पण तरीसुद्धा मी आज आपल्याला या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो आहे की येत्या 1-2 दिवसात, कदाचित उद्या किंवा परवापर्यंत नाशिक आणि उरलेले जे काही मतदारसंघ आहेत त्या संदर्भातले महायुतीचे उमेदवार आणि जागा वाटपाची घोषणा अधिकृतपणे त्या ठिकाणी होईल. धन्यवाद. अधिक नावं येत होती, बेसिकली सतीश चव्हाण तुमच्या बाजूला बसले, विक्रम काळे बसलेले आहेत, म्हणजे काय, व्हॉट वॉज द क्रायटेरिया टू गेट अर्चना पाटील इंटू फोर? त्यांचे इलेक्टिव्ह मेरिट एवढं हे नव्हते. नाही, एक असं आहे की सतीश चव्हाण, विक्रम काळे यांची नावं सूत्रांच्या माध्यमातून आपल्या मार्फत फिरत होती. एक असं आहे की विक्रम काळे विधान परिषदेवरती निर्वाचित होऊन मला असं वाटतं 1 वर्षाचा कालावधी झाला आहे. अजून 5 वर्ष त्यांची, म्हणजे जितका कालावधी आता लोकसभेला आहे किंवा विधानसभेला तितका कालावधी त्यांचा शिल्लक आहे. आणि सतीशजी सुद्धा मला असं वाटतं 3 वर्षापूर्वी आहेत, त्यांची 3 वर्षे बाकी आहेत. त्यांच्याही मनामध्ये आणखी दुसरं काय आहे, त्यामुळे त्यांच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये ज्याला गांभीर्याने अशी चर्चा नव्हती. स्वाभाविकपणाने उमेदवाराच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करत असताना वेगवेगळी नावं नक्की त्या ठिकाणी होती. ते दोघेही त्या मतदारसंघाचं नेतृत्व, मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांचं नेतृत्व दीर्घकाळ त्या ठिकाणी करतायत. स्वाभाविकपणाने त्यांची नावं त्या मतदारसंघामध्ये चर्चेली जात होती. सातारची जागा तुम्ही भाजपसाठी उदयनराजेंना दिली, दुसरी परभणीच्या जागेवर जानकर बाहेरचे उमेदवार, आता धाराशिवच्या जागेसाठी तुम्हाला भाजपकडनं बाहेर करावं लागलं. एक असं आहे की आपण पाहिलं, देशभरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पाहिलं, राज्यातही पाहिलं, अगदी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आपण अनुभवलं की उमेदवारांची काही वेळेला उमेदवार हे असतात, कारण शेवटी निवडणूक येणं, निवडून येणं हा क्रायटेरिया सुद्धा अनेक वेळेला त्या ठिकाणी लावा लागत असतो.
या सर्व गोष्टीचा सारासार विचार करत आम्हाला महाराष्ट्रामध्ये 45+ या जागा कुठल्याही परिस्थितीत महायुतीला निवडून आणायचाच असल्यामुळे आम्ही काही ठिकाणी त्या संदर्भातला विचार करून विचारपूर्वक असा निर्णय घेतलेला आहे। आता इतर जागांच्या बाबतीमध्ये आपण जे बोललेलं आहात ज्या दिवशी जागा वाटप स्पष्ट होईल त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा मिळाल्या, भारतीय जनता पक्ष किती जागा लढवतो आहे, शिवसेना किती जागा लढवते आणि तिथले उमेदवार कोण आहेत त्याची एक सूची आपल्याला नक्कीच 1-2 दिवसामध्ये पाहायला मिळेल। पण आम्हाला विश्वास आहे की महायुती 45+ एवढं नक्कीच आहे। धन्यवाद। क्या कहेंगे किस तरह से अर्चनाताई पाटिल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में आज वो शामिल यहाँ पे हो गई हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हमारे नेशनल अध्यक्ष, वर्किंग प्रेसिडेंट, हमारे सब सीनियर लीडर के माध्यम से मैं उनका तहे दिल से यहाँ पे स्वागत करता हूँ। आज यहाँ पे राणा जगजीत सिंह भी हैं, अभिमन्यु पवार जी हैं, राजाभाऊ राउत जी हैं, ज्ञानराज चौगले जी हैं, हमारे वरिष्ठ नेता बसवराज पाटिल जो हमारे मंत्रिमंडल में साथी रह चुके हैं वो भी यहाँ पे मौजूद हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के मेरे विधानमंडल के सहयोगी सतीश चौहान, विक्रम जी काणे ये भी यहाँ हैं, समीर जी भुजबल, रूपाली ताई चाकणकर। महायुति के माध्यम से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के धाराशिव के उम्मीदवार अर्चनाताई पाटिल ये वहाँ पे चुनाव लड़ेंगे, ये आपके सामने में घोषित करता हूँ। नासिक सदर की जगह पर चर्चा कब तक खत्म होगी, क्या अभी भी दावा है आपको? दावा तो हमारे है ही, वरिष्ठ स्तर पर उसके बारे में चर्चा चल रही है। 1-2 दिन में उसके बारे में फैसला आ जाएगा। संजय निरुपम ने क्या आपकी पार्टी से संपर्क किया है? हमारी पार्टी छोटी तरह से काम करने वाली पार्टी है। संजय निरुपम जी एक बड़ा नेता है। धन्यवाद। काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अच्छा दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका।